मी सुखदेव सुभाष झरेकर, राहणार लाडजळगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. मी एकच विषयावरती बोलेल की मुख्यमंत्री साहेबांचे जे काही आता निवडणुकीचा टाइम चालू आहे, महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे, त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक व्हिडिओ टाकला होता की साफसफाई कर्मचाऱ्यांची आम्ही मुंबईमध्ये राहण्याची सोय करू बा, त्यांना एक घर देऊ, घर घेऊन देऊ, असा त्यांचा एक विषय आहे बोलण्याचा. त्यांनी आताच काल परवा एक व्हिडिओ टाकलेला आहे फेसबुकमध्ये, तो मी बघितला. माझी एकच विनंती आहे, तुम्ही रूम बिऊम त्यांची रोजची राहायची सोय काय करू नका. त्यांची जे काय पगार महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढून घेतले त्यांच्या फक्त बचत खात्यात जमा करा. आणि दुसरी गोष्ट, ज्या कामगारांना धमकी देऊन घरी बसवलंय ना महानगरपालिकेच्या लोकांनी, या लोकांचे निलंबन करा, ऑन ड्युटी यांना हटवा, अशी माझी नम्र विनंती आहे. असं साफसफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा असं मला वाटतं. कारण इलेक्शनच्या टाइम हे कोणी बी काही फेक म्हणजे चुकीचे व्हिडिओ बनवत आहे. कारण जे न्याय कामगारांना भेटायला पाहिजे तो न्याय कामगाराला भेटत नाही, फालतू व्हिडिओ बनवत आहेत. कारण आता निवडणुकीचा टाइम आहे ना, म्हणून फालतू व्हिडिओ येणारच. मी लय मोठं काम करू नका, माझं हे म्हणणं आहे. तुम्ही लय मोठं काम करू नका, साफसफाई कर्मचाऱ्यांना घर वगैरे काही घेऊन देऊ नका. फक्त त्यांच्या काय जे मागण्या आहेत त्या पूर्ण करा. पगाराबद्दल त्यांचे पगार त्यांच्या बचत खात्यात जमा करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे धमकी देऊन कामावरून काढलेलं आहे लेबर लोकांना, त्यांना कामावरती घेण्यात यावं कामगार लोकांना, हीच माझी विनंती आहे. आणि तुम्हाला लागलेच पुरावे लागले ना, कागदोपत्री पुरावे ते माझ्याकडे उपलब्ध आहेत. काही अडचण असेल, काही लागले तर मी देण्यास तयार आहे. आम्ही याच्यामुळे आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन चालू, लोकशाही मार्गे आंदोलन चालू केलेलं आहे. कागदपत्रे जे पुरावे लागले तर मी कधीही देण्यास तयार आहे. कागदपत्रे घेऊन जावे आणि त्याप्रमाणे न्याय लवकरात लवकर मिळावा अशी विनंती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे महानगरपालिका आहे, कालपासून माझं आंदोलन चालू आहे. महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी व कोणताही कर्मचारी चौकशीसाठी आझाद मैदानावरती कालपासून आलेला नाही. आज दुसरा दिवस आहे. नमस्ते.